श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 937. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये बिभीषण आणि रावणाच्या संवादातील अंतिम टप्पा पाहत होतो. बिभीषणाच्या सांगण्याला, त्याच्या या बोधाला माल्यवंत नावाच्या सचिवाने, जो रावणाचा आजोबा होता, त्याने भर सभेमध्ये अनुमोदन दिलं. माल्यवंत आणि बिभीषण आपल्या समोर शत्रूचा उत्कर्ष सांगत आहेत, त्याची महती गात आहेत. हे पाहून रावण अत्यंत संतप्त होतो. दूरी न करहूं इहा है को, अशा पद्धतीने या दोघांना या राजसभेमधून बाहेर धक्के मारून हाकला, अशा पद्धतीची पृच्छा रावण करतो. माल्यवंत आपल्या वयाचा विचार करून घरचा रस्ता धरतो, परंतु बिभीषण मात्र पुन्हा एकदा रावणाला कळवळून समजावण्यासाठी हात जोडून त्याच्याशी संवाद करू लागतो. रावणा, सुमती कुमती सब केऊर रही, नाथ पुराण निगम अस कही, जहां सुमती तह संपत्ती नाना, जहां कुमती तह विपत्ती निदाना. अशा पद्धतीने मनुष्याच्या अंतरंगामध्ये वास करणारी सुमती आणि कुमती याचं विश्लेषण आपण कालच्या टप्प्यामध्ये बघितलं. सुमतीच्या आधाराने जी संपन्नता प्राप्त होते त्याचं नाव समाधान आहे, आणि कुमतीच्या आधाराने जरी सुख प्राप्त झालं तरी मनुष्याच्या जवळ समाधान हे कधी फिरकू शकत नाही, तो असमाधानाचाच धनी होतो. अशी ही दैन्यावस्था कुमतीमुळं जीवांना सहन करावी लागते. बिभीषण रावणाला म्हणतोय की अशी कुमती तुझ्या हृदयामध्ये घट्ट बसलीये, जी कुमती केवळ तुझाच नाश करणार नाही तर समस्त या राक्षस कुळाचा देखील नाश करून टाकणार आहे. रावणा, काल राती निसिचर कुल केरी, तेही सीता पर प्रीती घनेरी. आणि अशा रीतीने शेवटी बिभीषण, आपण तुझे धाकटे भाऊ आहोत आणि त्यामुळं धाकट्या भावाचा हा लढीवाळ हट्ट, त्याचा हा आग्रह एका भावाच्या नात्याने तू ऐक, अशी विनवणी रावणाजवळ करतो. आणि आता रावण त्याला काय प्रत्युत्तर देणार आहे याचं गायन गोस्वामीजी आम्हाला आजच्या उपायांमधून सांगू लागतात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, बुध पुराण श्रुति सम्मत बानी, कही बिभीषण नीति बखानी, सुनत दसानन उठारी साई, सुनत दसानन उठारी साई, खल तो ही निकट मृत्यु अब आई, जियसी सदा सठ मोर जियावा, रिपुकर पच्छ मूढ़ तोई भावा, कहसी न खल अस को जग माही, कहसी न खल अस को जग माही, भुज बल जाही जिता मैं नाही, मम पुर बसी तपसिन पर प्रीति, सठ मिलु जाईति नहीं कहु नीति, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, अस कही कीने सिचरन प्रहारा, अस कही कीने सिचरन प्रहारा, अनुज गहे पद बारहि बारा, उमा संत कई इहि बड़ाई, मंद करत जो करई भलाई, तुम पितु सरिस भले ही मोहि मारा, तुम पितु सरिस भले ही मोहि मारा, राम भजे हितनाथ तुम्हारा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सचिव संग लई नभ पथ गयहूँ, सब ही सुनाई कहत अस भयहूँ, सीताराम सीताराम रामा,
सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। राम सत्य संकल्प प्रभु, सभा काल बस तोरी। मैं रघुबीर सरन अब, जाऊं देहु जनि खोरी। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। बिभीषणाने शास्त्रवचन, गुरुवचन आणि स्वतःच्या अंतरंगामध्ये रावणाविषयी असलेलं हे बंधुत्वाचं नातं, या तिन्ही आधाराने रावणाला त्याचं हित सांगितलं. रावणा, सीताजींना सन्मानाने प्रभू रामचंद्रांना परत दे, त्यांना शरण जा, त्यांचं मनापासून भजन कर, ते तुझं अहित कधीच होऊ देणार नाहीत. हाच बिभीषणाच्या सांगण्याचा सर्व मतितार्थ होता. गोस्वामीजी देखील बिभीषणाच्या या समस्त प्रबोधनाचं सार आम्हाला या पहिल्या चौपाईमध्ये सांगतायत. बुध पुराण श्रुती सम्मत बानी, कही बिभीषण नीती बखानी. ज्या पद्धतीने माल्यवंताने बिभीषणाला नीती विभूषण हा किताब दिलेला आहे, त्याचीच जणू काही पुन्हा एकदा खात्री आम्हाला गोस्वामीजी या चौपाईच्या चरणातून देतात की बिभीषणाचं सांगणं हे केवळ भावनिक नव्हतं. त्याच्यामध्ये पोटतिडकीने, कळवळ्याने तो रावणाला सांगत होता, परंतु त्याच्या प्रत्येक सांगण्याला शास्त्रार्थ होता, नीतीचा आधार होता, गुरुवचनांचा आधार होता, स्वतःच्या आचरणाची अनुभूती त्यामध्ये होती. आणि त्यामुळं बिभीषणाचा हा समस्त बोध कसा आहे, पंडित, पुराण आणि वेदद्वारा संमत अशा वाणीने ही नीती बिभीषणाने रावणाला सांगितलेली आहे. सज्जनो, जीवनामध्ये असे व्यक्तित्व आपल्याला फार कमी प्राप्त होतात, ज्यांच्या सांगण्यामध्ये निस्वार्थता असते, ज्यांच्या उपदेशाला वेदसम्मत, पंडितसम्मत अशा वाणीचा आधार असतो. ती अशी वाणी असते जी केवळ तुमचं हितच करू पाहत असते. असा सखा बिभीषणाच्या रूपाने रावणाला प्राप्त झालाय, परंतु बऱ्याचदा आपल्या जवळ असलेल्या व्यक्तित्वाची जशी आपल्याला किंमत कळत नाहीये, तशी अवस्था रावणाची बिभीषणाच्या बाबत झालेली आहे. बिभीषणाचा सल्ला जर रावणाने ऐकला असता तर कदाचित या रामायणामध्ये वेगळा इतिहास लिहिला गेला असता. परंतु रावण रूपी अहंकार या संताच्या संगतीमध्ये राहून देखील विरघळू शकला नाही. श्री महाराज देखील आपला देह ठेवताना शेवटच्या क्षणी म्हणायचे की आता येणारा काळ खूप अवघड आहे. तेव्हा ती जी मद्रासची अम्मा श्री महाराजांच्या जवळ होती राहायला, ती म्हणायची की श्री महाराज, जर असा काळ येणार आहे तर अशा काळात संतांची जास्त गरज आहे, मग आपण जाण्याची गोष्ट का करता. यावरती श्री महाराज म्हणायचे की प्रत्यक्ष श्रीकृष्ण असूनही दुर्योधनाची मती बदलू शकली नाही. हे द्वापार युगाचं शल्य आहे. कलियुगामध्ये तर मनुष्याची बुद्धी ही अधिक भ्रष्ट आहे. त्यामुळं अशा वेळेस एकदेशीय संत देखील खूप कमी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मी कुठं जात नाही, मी केवळ स्थूलातून सूक्ष्मामध्ये परावर्तित होणार आहे आणि माझं कार्य त्यामुळं एका वेळेला अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि तेच श्री महाराजांनी केलं. नामरूपामध्ये, त्या सूक्ष्मामध्ये श्री महाराज चैतन्य रूपाने आहेत आणि ते नाम आमच्या प्रत्येकाच्या हृदयाचं हे शिल्प श्री महाराजांच्या रूपाने घडवत असतं. त्यामुळे संत प्रत्यक्ष देहामध्ये असताना देखील तो कित्येकदा अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये
कमी ठरू शकतो, परंतु तेच चैतन्य रूपाने त्याचं कार्य कसं चालतं याची प्रत्यक्ष जाणीव आपल्याला आज श्री महाराजांच्या या नामाच्या रूपाने होते. बिभीषणाचं मूल्य रावणाला कधी कळू शकलं नाही. आणि मग असा रावण या बिभीषणाच्या या नीतियुक्त वचनांचा आदर करण्याच्या ऐवजी अत्यंत संतापलेला आहे. अहंकारी व्यक्तीला कोणीही त्याच्या मनाविरुद्ध जर बोललं तर त्याचा संताप हा पराकोटीला जात असतो, शिगेला जात असतो. आणि तशीच काहीशी अवस्था रावणाची या बिभीषणाच्या नीतियुक्त वचनांनी झालेली आहे. मी आपणास नेहमी उदाहरण देतो ना की रावणाला या नीतियुक्त वचनांच्या आधाराने जणू काही बिभीषणाने आरसा दाखवलाय. आणि जेव्हा जेव्हा अहंकारी व्यक्तीला आरसा दाखवला जातो तेव्हा तेव्हा ते सत्य त्याच्या हृदयामध्ये क्षोभ निर्माण करतं, संताप निर्माण करतं. आपली चूक आहे हे त्याची सत्सद विवेक बुद्धी त्याला सांगत असूनही त्याला आपली चूक मान्य करायची नसते. किंबहुना ती चूक दाखवणाऱ्या, आपल्याला जाग करणाऱ्या व्यक्तीच्याच वरती तो संपूर्ण संताप व्यक्त करतो. त्या व्यक्तीलाच आपल्या जीवनातून हद्दपार करतो आणि आपल्या जीवनामध्ये सुधारण्याची जी एक उरली सुरली संधी भगवंताने दिली होती ती संधी देखील हा अहंकारी व्यक्ती गमावून बसतो. तशीच काहीशी अवस्था या रावणाची या राजसभेमध्ये झालेली आहे. बिभीषणाने रावणाला बुधपुराण श्रुती संमत बाणी अशा पद्धतीने एवढं सुंदर वचन सांगितलं, प्रभू रामचंद्रांच्या भक्तीचा मार्ग दाखवला. परंतु अशा बिभीषणाच्या या वचनांनी रावणाची अवस्था कशी झाली आहे? गोस्वामीजी लिहितात, सुनत दसानन उठा रिसाई, खल तो ही निकट मृत्यू अबाई. 10 मुखांचा हा रावण अत्यंत भयावह या बिभीषणाची ही वचनं ऐकून, जी खरं तर त्याच्या कल्याणाची होती, परंतु अहंकारामुळे ज्याला आपलं हित कळत नाहीये असा हा दशमुख, असा हा रावण संतप्त होऊन आपल्या सिंहासनावरून उठून उभा राहतोय आणि बिभीषणाच्याकडं अत्यंत रागाने पाहतोय. डोळे लाल बुंद झालेले आहेत, संताप अनिवार्य झालाय, अंग थरथर कापू लागलेलं असं वाटतंय की याच क्षणी बिभीषणाच्या देहाची खांडोळी करून टाकावी, ज्याने आपल्याला हे असं शत्रूला शरण जाण्याचं प्रबोधन केलं. अरे बिभीषणा, एकदा त्या वानराचा जीव तू वाचवलास काय आणि तो सल्ला मी तुझा ऐकला काय? आणि त्या सल्ल्यामुळे ती लंका बेचिराग झाली. तुझ्या सल्ल्याला ऐकून एकदा मी पस्तावलोय, आता तुझ्या सल्ल्याची गरज नाही. आता हे तुझं बोलणं बंद कर. आणि तुझी ही जुर्रत कशी होते की माझ्या समोर शत्रूचं महत्व मला सांगण्याची, त्याला शरण जाण्याचा बोध देण्याची? नाही, या तुझ्या अपराधाला शिक्षा झालीच पाहिजे. खल तो ही निकट मृत्यू अबाई. तुझा मृत्यू आता जवळ आलेला आहे बिभीषणा. तुला आता मृत्यूशिवाय दुसरी कुठलीही शिक्षा देणं उचित ठरणार नाही. रावण अशा रीतीने बिभीषणावरती अत्यंत संतप्त झालेला आहे. बिभीषणाच्याकडे पाहत तो म्हणतोय, अरे कोणाच्या अन्नावरती जगतोस बिभीषणा? कोणाच्या सुखसंपत्तीच्या आधाराने आजपर्यंतच हे ऐश्वर्य तू उपभोगलास? कोण आहे तुझ्या जीवनामध्ये तुला सर्व गोष्टींचं सुख देणारा? विसरलास त्याला? मी होतो तुझ्या माग आणि त्यामुळं तुला हे 4 सुखाचे घास खाता आले. मी होतो म्हणून तू जगला असे लक्षात ठेव. मी होतो म्हणून तुला हा महाल, या सुखसोयी प्राप्त झाल्या. मी होतो म्हणून तुला राजसभेमध्ये हा मान सन्मान दिला. तुझी कुठली पात्रता नव्हती, केवळ तू माझा भाऊ आहेस या एका भूमिकेतून मी तुला जवळ केलं. आणि या माझ्या उपकाराची तू परतफेड अशा पद्धतीने करतोस? जी असी सदा सठ मोर जियावा. मी तुला जगवलं म्हणून तू जगलास, लक्षात घे. आपल्या कर्तेपणाची भावना अहंकारी व्यक्तीमध्ये अशी रोमारोमामध्ये भरलेली असते. मी होतो म्हणून हे सगळं झालं, हेच जणू काही तो बिभीषणाला सांगतोय. बिभीषण शांतपणे रावणाच्या या प्रत्येक वचनाकडे पाहतोय, मनातल्या मनात स्मितहास्य करतोय की अरे रावणा, तुला काय सांगू,
ज्या नामाच्या आधाराने मी या लंकेमध्ये राहिलो, त्या नामाचं संरक्षण माझ्या भोवती होतं. अन्यथा बिभीषण या राक्षसांमध्ये कसा राहू शकला असता? राहिला प्रश्न तू दिलेल्या अन्नाचा, तर दररोज मी माझ्या वैष्णव प्रमाणे माझा हा अन्नाचा भोग भगवंताला द्यायचो आणि त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करत आलो रे. त्याने दिलेल्या या महालामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती न ठेवता मी राहिलो. तुझ्या अंतःकरणामधला हा अहंकार कधी संपणार रावणा? आणि इथं मात्र रावण अत्यंत संतप्त होऊन बिभीषणाशी म्हणतोय की जियसी सदा सठ मोर जियावा. मी तुला जगवलं म्हणून तू जगलास, आणि एवढं सगळं असूनही बिभीषणा रिपुकर पच्छ मूढ तोही भावा. तुला शत्रूचा पक्ष आवडतो? माझ्या अन्नावरती जगायचं, माझ्या पैशावरती सगळ्या सुखसोयी घ्यायच्या, मी दिलेल्या महालामध्ये राहायचं, मी दिलेल्या मान सन्मानाच्या आधाराने माझी चाकरी करायची, आणि हे सगळं करत असताना मनामध्ये मात्र शत्रू पक्षाची महती गायची. हीच का रे तुझी निष्ठा? हेच का तुझं बंधुप्रेम? तू मला म्हणतो ना की राखव मोर दुलार. अरे कोणाचे लाड राखले जातात? ज्याचं स्वाभाविक प्रेम असतं. तुझं प्रेम तर त्या शत्रूवरती आहे. रिपुकर पच्छ मूढ तोही बाबा. अशा शत्रूवरती प्रेम करणारा भाऊ नसतो, घरभेदी असतो, लक्षात ठेव. आणि तुझ्या या घरभेदीपणाची तुला शिक्षा मिळणार, निश्चित मिळणार. कहसी न खलस को जग माही, भुजबल जाही जिता मैं नाही. मी तुझी ही वायफळ बडबड इतक्या वेळ ऐकतोय. प्रत्येक ठिकाणी तो राम कोण आहे? तात राम नाही नरभूपाला, भुवनेश्वर का लहुकर काला. अरे त्या रामाचं एवढं गुणगान करतोस, मला सांग कधी माझं गुणगान केलंच का असं सभेमध्ये उभं राहून? मी एवढ्या लढाया जिंकल्या, सूर असुर या सगळ्यांना बंदिस्त करून ठेवलंय, एवढी प्रचंड संपत्ती कुबेराची मी खेचून आणली लंकेमध्ये. कधी तुझं असं तोंड उघडून माझं स्तुती गायन तर मी कधी या सभेमध्ये ऐकलं नाही रे. हा, अन्न खायचं एकाचं आणि गुण गायचे दुसऱ्याचे. अशा या शत्रूवरती प्रेम करणारा तू घरभेदी, आणि मला तू शिकवतोस. माझ्या या बाहूंचं बळ तर तू कधी आजमावलंयस का? कधी आलायस माझ्या बरोबर रणांगणामध्ये? कधी लढलायस माझ्या बरोबर? कधी बघितलंयस माझं सामर्थ्य? कशा पद्धतीने देवतांची मी गाळण उडवून टाकतो हे तू कधी अनुभवलंयस? माझ्या चालण्याने देखील जी पृथ्वी दोलायमान होती ते माझं शौर्य तू कधी अनुभवलंयस? कधी त्याचा महिमा गायलायस? अरे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. इथं सगळं काही माझ्याकडून घेतोस आणि शत्रूचं गुणगान गातोस. लाज वाटत नाही का तुला बिभीषणा? रावण आपला संताप बिभीषणावरती व्यक्त करतोय. कहसी न खल अस को जग माही, भुजबल जाही जिता मैं नाही. त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये हा रोमारोमामध्ये बहरलेला अहंकार हा जणू काही उफाळून येतोय. बिभीषणाने जेवढं म्हणून काही नीतीचं वचन रावणाच्या समोर उद्गारलं होतं, त्या प्रत्येक वचनाने तप्त झालेला रावण आपल्या या अहंकाराला वाट मोकळी करून देतोय. आज या दोन भावांमधली भांडणं या संपूर्ण राजसभेमध्ये प्रत्येकाला दिसून आलेली आहेत. इतक्या दिवस केवळ ह्यांच्यामध्ये मतभेद आहेत हे जाणून होते, परंतु त्यांच्यामध्ये असलेला मनभेद देखील आज सगळ्यांच्या समोर उघडकीला आला. खऱ्या अर्थाने रावणाच्या अंतरंगात असलेला राक्षस जागा झालेला आहे, आणि त्या एका परम वैष्णवाचा अपमान त्याने राजसभेमध्ये करायला सुरुवात केली आहे. तो हे देखील पाहत नाहीये की आपण आपल्या मंत्रीगणांच्या समोर आपल्या भावाचा अपमान करतोय. इथं रावणाच्या समोर ना कोणी भाऊ होता, ना कोणी आजोबा होता. समोर होता तर केवळ अहंकार, आणि जो त्याचा अहंकार कुरवाळेल तो त्याचा होता. बाकी रावणाच्या दृष्टीने बिभीषणाची असलेलं त्याचं भावाचं नातं हे मनातून कधीच निघून गेलं होतं. रावण बिभीषणाकडे अत्यंत संतप्त होऊन पाहतोय. मम पुर बसी तपसी न पर प्रीती, सठ मिलू जाई तीनही कहू नीती. तो माल्यवंत तुला नीती विभूषण म्हणतो, मला म्हणतो की तू तो जे सांगतोय ते हृदयामध्ये धर. अरे तो माल्यवंत म्हातारा, आजपर्यंत मी त्याला इथं सांभाळत आलो, आणि तो देखील तुझी बाजू घेऊन बोलतो का रे?
तुला नीती विभूषण म्हणतो. तुझी नीती मी ऐकली. शत्रूला शरण जा ही नीती. हा. अरे कुठला तू शत्रूला जिंकणारा, हे कुठलं तुझं पुळचट विधान, ही कुठली तुझी नीती. अशा पद्धतीने या लंकेचं राज्य जर रावणाने केलं असतं तर त्याचा दबदबा या समस्त तिन्ही लोकांमध्ये कधी होऊच शकला नसता. शत्रूला ठेचूनच काढावं लागतं, हीच नीती आहे रावणाची. आणि तुझं हे बोटचेपे धोरण, शत्रूला शरण जा म्हणे. अरे असा शत्रूला शरण जाणारा रावण नसतो. तो राम कोणीही असू दे, मला त्याची पर्वा नाही. आणि तुला जर एवढाच नीतीचा पुळका आहे ना, तर एक काम कर, माझ्या नगरामध्ये राहू नकोस. इथं माझ्या नगरात राहायचं, मी टाकलेले दाणे खायचे, माझ्याच सर्व सुखसोयींचा आधार घेत जीवन जगायचं आणि मलाच अशी बोटचेपी नीती सांगायची. ती नीती तुझ्या त्या रामाला जाऊन सांग. तिकडे तो समुद्र किनारी बसलाय ना, तो मानव वानर अस्वलांना घेऊन तो वेडा जो बसलेला आहे, त्याला जाऊन ती नीती सांग. सठ मिलू जाई ती नाही कहू नीती. मूर्ख माणसा, त्यांनाच जाऊन ती नीती सांग. हे अशी विधानं माझ्या राजसभेमध्ये तू करून स्वतःचा मृत्यूच खऱ्या अर्थाने ओढवून घेतलेला आहे. बिभीषण रावणाच्या जवळ जातोय. नाही रावणा, ऐक मी सांगतोय ते. परंतु रावणाचा संताप अनिवार झालेला आहे. बिभीषण पायऱ्या चढून रावणाच्या सिंहासनाजवळ जातोय आणि सिंहासनाजवळ जाऊन रावणाचे चरण घट्ट धरतोय. रावणा, नको एवढा संताप करू, मी सांगतोय त्यावरती विचार कर. अरे ऐक, अरे ऐक, अरे ऐक. आणि आता रावणाच्याकडून ती कृती घडली ज्याची वाट पाहत प्रभू रामचंद्र समुद्राच्या पलीकडे किनाऱ्यावरती थांबले होते. आणि ती गोष्ट होती संताचा अपमान. जोपर्यंत बिभीषण रूपी संत लंकेमध्ये आहे, तोपर्यंत लंका ही अजेय होती. प्रत्यक्ष भगवंत देखील त्या लंकेला हरवण्यासाठी असमर्थ होता. जोपर्यंत ज्या नगरीमध्ये संताचा वास्तव्य आहे, ज्या नगरीमध्ये संताच्या विषयी आदर आहे, असा भूभाग जरी अनंत पापांनी भरला असला तरी तो भूभाग देखील भगवंताला अजेय असतो. बिभीषण रावणापासून दूर झाल्याशिवाय लंकेला आपण जिंकू शकत नाही. हेच जणू काही प्रभू रामचंद्र वाट पाहत या समुद्रकिनारी थांबले होते. आणि रावणाने नेमकी तीच चूक केली. जसं आपण म्हणतो ना, बुद्धिबळामध्ये वजीर घालवणं म्हणजे समोरच्या पक्षाने आपला पराभव करण्यासारखं असतं. तसा रावणाने आपल्याकडं असलेलं या लंकेचं आधारभूत तत्व बिभीषण, त्याचा केवळ अपमानच केला नाही, तर चरणांवरती गिडगिडत असलेल्या बिभीषणाला लाचार समजून रावणाने असं काही की नेसी चरण प्रहारा. बिभीषणावरती एक जोरदार लाथेचा प्रहार लंकापती रावणाने केलेला आहे. आणि तो प्रहार होताच बिभीषण त्या पायऱ्यांवरून घसरत घसरत कोलमडत खाली येऊन पडलेला आहे. एका बाजूला मुकुट पडला, एका बाजूला शेला पडला. राजसभेतले सगळे मंत्रीगण खळखळून हसू लागलेले आहेत बिभीषणाकडे पाहून. त्याच्याकडे बोट दाखवत आहेत, त्याचा अपमान करतायत. लंकापती रावण देखील आपल्या मंत्रिमंडळाच्या या सर्व सदस्यांच्या हसण्यामुळे प्रसन्न झालेला आहे. कसा आपण आपल्या भावाला धडा शिकवला, कशा पद्धतीने बिभीषणाची ही नीती आपण त्याला एका लाथेमध्ये घालवली, अशा पद्धतीने रावण छद्मीपणे बिभीषणाकडे पाहून हसतोय. बिभीषण पुन्हा उठतोय, आपला मुकुट नीट करतोय, आपला शेला नीट करतोय, पुन्हा पायऱ्या चढतोय, पुन्हा लंकापती रावणाच्या जवळ जातोय. अनुज गहे पद 12 आणि इथं कैलासपती महादेव पार्वती मातेला कथा सांगताना म्हणतात, अगं अगं उमे, बघ बघ संताचं हृदय कसं असतं, बघ हा बिभीषण रावणाच्या हितासाठी किती झटतोय, किती पद्धतीने प्रयत्न करतोय. उमा संत कै इह ही बड़ाई, मंद करत जो करई भलाई. या
रावणाने बिभीषणावरती एवढा अन्याय केला, त्याचा एवढा मोठा अपमान केला, राजसभेमध्ये त्याला लाथ मारली, सगळ्या मंत्रिमंडळाचं त्यांनी उपहास सहन केला, आणि तरी देखील मनापासून विचार करतोय की नाही, आपण रावणाला समजावून सांगू, रावणाला कदाचित आपले शब्द पटतील, आपण जे बोध त्याला देण्याचा प्रयत्न करतोय तो त्याच्या अंतःकरणामध्ये कधीतरी प्रकाशित होईल. आणि म्हणून उमा संत कै इहही बडाई, मंद करत जो करई भलाई, पुन्हा पुन्हा तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि शेवटी ज्या वेळेला रावण हा आपल्या शब्दांनी बधणारा नाही, त्यावेळेला अशा ठिकाणी आपण आता आपला काळ अपव्यय करण्यात अर्थ नाही. या अत्यंत खिन्नजनक अशा भूमिकेपर्यंत बिभीषण आलेला आहे. शेवटी या रावणाचा कडून होत असलेला सततचा उपहास आणि या राजसभेमध्ये सगळे अंध झालेले त्याचे मंत्री, या सगळ्यांचा विचार करून बिभीषण रावणाच्या समोर शेवटचे हात जोडतो आणि तो म्हणतो की रावणा, तू मला मारलंस, अरे मोठ्या भावाचा अधिकारच असतो बर का, तुम पितू सरीस भलेही मोही मारा. मोठ्या भावाकडून जर 2 फटके बसले तरी देखील त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे, मला त्याचा अजिबात राग नाही. तू माझा अपमान केला याच्याविषयी देखील माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा राग नाही. बरं, मला फक्त एकच गोष्ट तुला सांगावीशी वाटते की मी जे सांगितलं त्यावरती तू विचार करत नाहीयेस. मी फक्त आता तुला शेवटचीच एकदा सांगतो की राम भजे हित नाथ तुम्हारा. तू रामाचं भजन कर, यामध्येच तुझं परमहित सामावलेलं आहे. या राम भजनामधूनच तुझा विवेक जागृत होईल, या राम भजनातच तुला तुझी चूक कळेल, या राम भजनातच तुझ्या जीवनाचं कल्याण होऊ शकेल. आणि अशा या राम भजनाचा अंतिम बोध बिभीषणाने दिला. आणि हा देखील ज्या या माया नगरीमध्ये राहत होता, असा हा बिभीषण जो सदैव अत्यंत दीनवाणेपणाने या राजसभेमध्ये राहायचा, ज्याच्या बळाविषयी देखील अनेकदा या राक्षसांना शंका यायची की हा काही करू शकेल का. सतत देवाचं ध्यान करणारा, त्याचं नाम उच्चारण करणारा खऱ्या अर्थाने या समाजामध्ये बलहीनच समजला जातो. परंतु समर्थांनी या भगवंताच्या भक्ताला या सूर्यनमस्कारांच्या आधाराने, या बलोपासनेच्या आधाराने सक्षम करण्याचा मंत्र जसा दिला, त्याप्रमाणे हा बिभीषण देखील ज्या आपल्या या सर्व शक्तीनिशी संपन्न होता, परंतु ज्या शक्तींचा कधीच त्याने या लंकेमध्ये उपयोग केला नाही, कारण त्याच्या साधनेसाठी त्याची गरजच नव्हती. ते चार्ली चॅप्लिनचं एक वाक्य आहे ना की जगातल्या सर्व व्यवहारासाठी प्रेम हे पुरेसं आहे. जर जगामध्ये काही विघातक करायचं असेल तरच शक्तीच्या उपयोगाची गरज पडते. त्याप्रमाणे अखंड प्रेमाने राहणारा हा बिभीषण कधीच कुठल्याही शक्तीचा कधीही आपल्या स्वतःसाठी उपयोग न करणारा बिभीषण, परंतु जेव्हा या सर्व अंध झालेल्या, या अहंकाराने मूर्तिमंत झालेल्या या राजसभेमध्ये या रावणाची अवस्था पाहतो, त्यावेळेला मात्र सचिव संगलई नभपथ गय हो. आकाश मार्गाने बिभीषण या राजमहालाच्या बाहेर पडतो आणि आकाशामध्ये एका उंचीवरती जाऊन सब ही सुनाही कहत असं भय हो, सगळ्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने बिभीषण आपल्या सचिवांच्या सहित आकाश मार्गाने या लंकेच्या राजमहालाच्या वरती येतो. समस्त राक्षस खालून बिभीषणाकडे पाहत असतात आणि आकाशवाणी व्हावी त्या पद्धतीने बिभीषण या समस्त लंकावासियांना आपला शेवटचा निरोप देतो. राम सत्य संकल्प प्रभू, सभा काल बस तोरी, मैं रघुबीर सरन अब, जाऊं देहु जनी खोरी. प्रभू रामचंद्र हे सत्य संकल्प आहेत, ते सर्व समर्थ असे प्रभू आहेत. हे रावण,
आणि तुझी सभा मात्र काळाला वश झाली आहे. मी सांगतोय तो बोध देखील तुमची ऐकून घेण्याची तयारी नाही. आणि त्यामुळं आता नाईलाज असतं या बिभीषणाला तुमची साथ सोडायला लागतीये. जे सत्य आहे त्याच ठिकाणी संत राहू शकतो. आणि त्यामुळं मी आता रामाला शरण जात आहे. मला कोणीही आता दोष देऊ नये. मी प्रभू रामचंद्रांच्या दिशेने जातोय. अशा पद्धतीने विभीषणाने समस्त लंकावासियांचा निरोप घेतला. रावणाला देखील राम भजे हित नाथ तुम्हारा या संत हृदयाप्रमाणे अंतिम बोध सांगितला. आणि हे संत हृदय ज्या सत्य ठिकाणी निवास करतं अशा राम सत्य संकल्प प्रभू अशा प्रभू रामचंद्रांच्या दिशेने या लंकेच्या सर्व सुखांचा त्याग करून, सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचा त्याग करून, आपल्या सर्वस्वाचा त्याग करून एका अनाहूत दिशेच्या आधाराने रामचरणी विश्वास ठेवून या लंकेतून ते आता प्रभू रामचंद्रांच्या दिशेने जायला निघालेले आहेत. सज्जनहो, या कथानकाचा पुढील भाग आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.